नमस्कार मित्रांनो, कधी असा विचार केला आहे का की ज्या लोकांनी तुमचा अपमान केला, तुमच्या भावनांची किंमत केली नाही, त्यांच्याशी जर तुम्ही कायमचं बोलणं बंद केलं तर नेमकं काय होईल? ते तुमची आठवण काढतील की त्यांना काहीच फरक पडणार नाही? आज आपण याच विषयाबद्दल बोलणार आहोत, कारण अनेक लोक अपमान सहन करत राहतात, फक्त नातं तुटू नये म्हणून. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक नातं जपणं गरजेचं नसतं. काही नाती अशी असतात जी तुमचा आत्मविश्वास वाढवतात, पण काही नाती अशी असतात जी हळूहळू तुमचा आत्मसन्मान संपवतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार तुमचा अपमान करते, तेव्हा ती व्यक्ती तुमच्या प्रेमाची नाही तर तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत असते. समजा तुमचा एक मित्र आहे, तो प्रत्येक वेळी तुमच्यावर विनोद करतो, लोकांसमोर तुमची खिल्ली उडवतो आणि नंतर म्हणतो, अरे मी तर मजाक करत होतो. सुरुवातीला तुम्ही हसून दुर्लक्ष करता, पण हळूहळू तो मजाक तुमच्या मनाला दुखवू लागतो. आता कल्पना करा, एक दिवस तुम्ही ठरवलं, बस आता यापुढे नाही, आणि तुम्ही त्याच्याशी बोलणं बंद केलं. सुरुवातीला त्याला वाटेल तुम्ही रागावले आहात, 2-3 दिवसांनी सगळं ठीक होईल. पण जेव्हा त्याला कळेल की यावेळी तुम्ही खरोखर दूर गेलात, तेव्हा त्याला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव होईल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना तुमची किंमत तुम्ही त्यांच्या आयुष्यात असताना कमी कळते, पण तुम्ही दूर गेल्यावर तुमची जागा किती महत्त्वाची होती हे त्यांना समजू लागतं. दुसरी गोष्ट, तुम्ही बोलणे बंद केल्यावर तुमच्या मनाला शांतता मिळू लागते. पूर्वी तुम्ही सतत विचार करत असता, मी काय चुकीचं बोललो, तो माझ्याशी असं का वागला, मी त्याला कसं समजावू. पण जेव्हा तुम्ही स्वतःला त्या वातावरणापासून दूर करता, तेव्हा मनावरचा ताण कमी होतो. अनेक वेळा आपल्याला दुखवणारी व्यक्ती नाही, तर त्या व्यक्तीला दिलेलं महत्त्व आपल्याला जास्त दुखवत असतं. ज्या दिवशी आपण ते महत्त्व कमी करतो, त्या दिवशी दुःखही कमी होऊ लागतं. तिसरी गोष्ट, तुमचा आत्मसन्मान वाढतो. कारण स्वतःसाठी उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना वाटतं शक्तिशाली व्यक्ती म्हणजे मोठ्याने बोलणारी व्यक्ती, पण खरं सामर्थ्य शांतपणे चुकीच्या लोकांपासून दूर जाण्यात असतं. एक सिंह प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला उत्तर देत नाही, कारण त्याला स्वतःची किंमत माहिती असते. तसंच प्रत्येक अपमानाला उत्तर देणं आवश्यक नसतं. काही लोकांना तुमचं उत्तर नको असतं, त्यांना फक्त तुमची प्रतिक्रिया हवी असते. आणि जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं बंद करता, तेव्हा त्यांची शक्ती कमी होते, कारण त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. चौथी गोष्ट, तुम्हाला नवीन आणि चांगली माणसं भेटू लागतात. कारण जेव्हा चुकीची माणसं आयुष्यातून बाहेर पडतात, तेव्हा योग्य लोकांसाठी जागा तयार होते. जे लोक तुमचा आदर करतात, तुमच्या भावना समजून घेतात, अशी माणसं तुमच्या आयुष्यात येऊ लागतात. लक्षात ठेवा, तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती कधीकधी चूक करू शकते, पण जी व्यक्ती सतत तुमचा अपमान करते, ती तुमचा आदर करत नाही. आणि जिथे आदर नाही, तिथे कोणतंही नातं जास्त काळ टिकू शकत नाही. शेवटी बोलणं बंद करणं म्हणजे स्वतःच्या मनशांतीची निवड करणं, स्वतःचा आत्मसन्मान जपणं आणि स्वतःला सांगणं, मी आदर मिळवण्यास पात्र आहे. जर तुम्हालाही कधी कोणाच्या अपमानाचा सामना करावा लागला असेल, तर कमेंटमध्ये आत्मसन्मान लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, ज्याला आज स्वतःची किंमत ओळखायची गरज आहे. धन्यवाद.